हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी दिघे साहेब, म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमदार बालाजी किनेर साहेब, आमचे जिल्हा प्रमुख लांडगे साहेब, शहर प्रमुख अरविंदजी वायेकर साहेब आणि आमचे पूर्ण महायुतीचे जेवढे सगळे नगरसेवक आहेत, त्याचबरोबर माझ्या पक्षांच्या वरिष्ठ सगळ्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो की मी पहिल्यांदा निवडून आलोय. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर जे पहिल्याच सभापती निवडणूक झाली त्याच्यात मला देखील अपेक्षा नव्हती की मला कोणतं सभापती पद मिळेल, परंतु माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून मला जे बांधकाम सभापती पद दिले तर त्या दृष्टीने मी शहराच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न करणार. निश्चितच, कारण याच्यापूर्वी आम्ही फक्त प्रभागासाठी काम करायचो आणि ज्यावेळेस आता आम्ही सुरुवात केली काम करायला, जेव्हा बांधकाम सभापती झालो तर शहरातील प्रत्येक ठिकाणावरून मला व्हॉट्सअपला मेसेज येतात. आता मध्ये आम्ही जो खड्ड्यांचा विषय होता तर रात्री जो ओव्हरब्रिजवर येणारा नागरिकांना त्रास होता आम्ही ते मास्टरिंग पद्धतीने केलं, परंतु ही आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी, मी असेल, आमचे नगराध्यक्ष मॅडम असतील, आमच्या उपनगरातील सभापती, सगळ्या नगरसेवकांची. आता ह्या वेळेस जेणेकरून आम्ही आता पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या वर्षी तरी नागरिकांना या खड्ड्यापासून त्रास झाला नाही पाहिजे याचं आम्ही काम करणार आहोत. कचऱ्यावर लक्ष देणार आहे. आता 2-4 दिवस झाले थोड्याफार प्रमाणात नागरिकांचं ज्या स्ट्रीट लाईटचा विषय त्याच्याबद्दल तक्रारी असतात, जेणेकरून ज्या सर्वसामान्य नागरिकांना ज्या मुख्य करून ज्या भेडसावणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही प्रायोगिक म्हणजे मुख्य तत्वावर ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांना दिलासा देण्याचा होणार आहे. हो, नक्कीच. आता जे आपले टेंडर 39-40 टेंडर झाले, त्यानंतर परत मला 10 झाले. 50 टेंडरमध्ये सगळे टेंडर मला 22% पासून 85% पर्यंत बिलोनी गेलेले आहेत आणि आम्ही नगरपालिकेमार्फत त्यांना पत्र देखील दाखल केलं तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता. तर सगळे जे निविदाधारक कंत्राटदार कंपनी आहेत त्यांनी असं स्पेसिफिक उत्तर दिलं की आम्हाला या रेटमध्ये काम परवडतंय, पण ते करणार जरी असले तर मी आज तुमच्या माध्यमातून आमचे बांधकामचे इंजिनियर असतील, सिटी इंजिनियर तडवी साहेब असतील किंवा खालचे जे सगळे इंजिनियर असतील आणि कन्सल्टंट असतील यांना देखील मी एक आदेश देणार आहे की ह्या ज्या निविदा एवढ्या कमी प्रमाणात झाल्यात तर त्या प्रमाणात जी कामाची गुणवत्ता आहे ही गुणवत्ता टिकलीच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस अजून एक तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस या नवीन जी कामं सुरुवात होतील तर आम्ही त्या ठिकाणी त्या कामाचं नाव, काम करणारी कंपनी आणि तुम्ही किती टक्के बिलोनी काम केलं याचा एक फलक देखील लावणार, कारण जेणेकरून तिथल्या सगळ्या नागरिकांना समजलं पाहिजे का हे आपल्या वार्डातला हा रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी प्रोसेस आहे आणि हे काम चांगलं झालं पाहिजे. आणि मी तुमच्या मधून पुन्हा एकदा नागरिकांना देखील आवाहन करेन की ज्या ज्या ठिकाणी अशी कामं चालू असतील आणि तुम्हाला वाटेल की हे काम अयोग्य होत आहे तर त्या संदर्भात नागरिकांनी त्याच्या तक्रारी माझ्याकडे आणून द्यावं, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.